नमस्कार. डी आर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बातमीपत्र बार्शी तालुक्यातील गौडगावमधून. मल्टीपर्पज आदर्श न्यू इंग्लिश माध्यमिक व उच्च माध्यमिक स्कूल गौडगाव या ठिकाणची सहल गेली असता या ठिकाणच्या सहलीच्या दरम्यान झालेला खर्च व त्यातील राहिलेली रक्कम याबाबत काही प्रश्न आहेत. हेच प्रश्न आपण प्राचार्य यांना विचारणार आहोत. चला तर मग आपण मुख्याध्यापकापाशी आलो आहोत, तर त्यांचं प्रत्युत्तर आपण घेऊया. चला तर मग नाव सांगा सर. नमस्कार, माझं नाव आप्पासाहेब तुकाराव कुतवळ. सर, विद्यार्थी किती गेले होते सहलीसाठी? आपल्या शाळेतून 168 विद्यार्थी गेले होते. हां, त्याची प्रत्येकी फी किती होती? 12 वर्षाच्या आतील मुलांसाठी 3000, बरं. 12 वर्षाच्या वरी हं, त्यांना फुल तिकिटामध्ये 3500 फीस होती. हं. गावातील ग्रामस्थ लोकांचं असं म्हणणं आहे की या खर्चाबद्दल अपराधपर आहे. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नेमका एकूण खर्च किती होता तुमचा खाण्यापिण्याचा तिकडचा? आता प्रत्यक्ष सांगतो मी. हां, आपली ह्या 168 विद्यार्थी, 16 शिक्षक, बरोबर. स्वयंपाकी वगैरे असे जाऊन हे 8 जण, हां, ड्रायव्हर 4, बसचे 4 ड्रायव्हर, बरं. असे जवळजवळ 200 लोक होते. हां, आणि या प्रत्येकाची फी जमा झाली सगळ्याची मिळून हां. 5,69,000 रुपये जमा झाले. बरोबर. त्यामध्ये प्रत्येकाचं ज्या ठिकाणी आपण ऐतिहासिक स्थळं असतील, किल्ला असेल, बरोबर. जिथे जिथे गेलो होतो आम्ही तिथं प्रवेश करतं सगळीकडेच आहे. बरोबर. शहराची एंट्री पण सगळीकडेच आहे. हं, बाकीचे कर आहेत. हं, आणि एकाही विद्यार्थ्याला हॉटेलमध्ये न खाऊ घालता हं. स्वच्छ चांगल्या प्रकारचं अन्न खाण्यासाठी आपण इथूनच आचार्य सगळे लोक घेऊन गेलो. बरोबर. सर, गावकऱ्यांच्या लोकांचा आक्षेप असा आहे की तुम्ही श्रीखंड लिहिला आहे आणि त्याच्या पुढे 19,260 रुपये असं लिहिलंय, तर तो खर्च कसा कसा तुम्ही डिवाइड करताय? तसं पाहायला गेलं तर श्रीखंड तेवढ्याचं नाही, हं, त्याच्या वरचीवरच आपण वाचली नाही. हां. चिकन कोणाला ती सोय व्यवस्था केली. चिकनचा मसाला आणि न खाणारे जे शाकाहारी होते त्यांच्यासाठी श्रीखंड म्हणून घेतलं होतं. बरोबर. तर प्रत्येकाचं पृथक्करण करून द्यायचं म्हणून तर 12,000चं चिकन घ्यायचं, 2,000चा मसाला दाखवायचा, 2,000 असं नाही म्हणजे एकत्र करा म्हणलं, आपल्याकडे पान कमी आहे. बरोबर. पण सर, चिकनच्या वरी तिथं पण अजून किंमत लिहिली तुम्ही 5,500 रुपये. तो कसला जेवण? नाही सर, जिथं आम्ही थांबतोय तिथं आम्हाला कुणीही आम्हाला मदत केली नाही. बरोबर. प्रत्येक ठिकाणचं भाडं दिलं आम्ही. हं, म्हणजे आता जेवणाची व्यवस्था करायची, जेवण करायची म्हणजे ती भाडी मागायची. बरोबर. दिली आम्ही प्रत्येक ठिकाणी भाडे दिली. नाही, एवढी मोठी मुलं म्हणलं तुम्ही मागणार पैसे. हो हो त्याच्या वडी 5,000 रुपये आहे सर अजून. हो सर, तेच ना. मग ज्या पार्किंगची जागा भाडं 5,000 रुपये. हा नाही हां, तिथंच स्वयंपाक केला बरोबर. हां हां, पार्किंग मध्ये स्वयंपाक केला. पार्किंग मध्ये. मग तिथे भाडं घेतलं की आम्हाला द्यावं लागलं. मी म्हणलं पावती द्या. नाही म्हणलं इथे थांबूच नका तुम्ही. हां, म्हणजे थोडक्यात त्या श्रीखंड मध्ये चिकन आणि मसाला असं दोन्हीच बिल आहे का ते? चिकन, मसाला आणि श्रीखंड तिन्ही मिळून पदार्थ आहे सर. चिकन किती घेतलं होतं तिथं? चिकन 1,200 रुपये घेत होते तुम्ही. बरोबर. 40 किलो चिकन होतं. हां हां, बरोबर. 12,000चं चिकन त्याच्यामध्ये 12,000 घेतलं. 12,000चं. बरं बरं बरं. आणि दुसरा खर्च सर होता की भाजीपाला आणि इतर किराणा, बरं का. तर एक किराणा आहे सर तुमचा 24,000 रुपयाचा. 24,000चा जो किराणा होता तो प्रत्यक्ष आम्ही इथून गौडगावमधून घेऊन गेलो होतो. बरोबर. शहानिशा जर करायची असेल ऐका ना, 24,000 जो किराणा होता तुम्ही इथून घेऊन गेला होता, बरोबर. हो. त्याचा दुसराच अजून किराणा आहे किती हजाराचा माहिती आहे का सर?
हां आता प्रत्यक्ष सहल प्रमुखालाच माहित आहे बरं 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 97,000 जर आपण राहिले तर बाकीचे तसं तर पाहायला गेलं तर 4,70,000च्या आसपास खर्च झाला. बरं. आणि असं बी समजलं की तुम्ही सहलीवरून आल्यानंतर मुलांना म्हणजे काय पैसे बी परत दिले ते किती दिले प्रत्येकी? तेच हो, मग एस टी महामंडळाला आपण डिपॉझिट भरतोय हं. त्यामधून 97,203 रुपये आपल्याला परत मिळाले हां आणि प्रत्येकी मुलाला आपण 500 रुपये प्रमाणे वापर दिले. बरं 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 त्यात अजून 13,500 उरले हां तर कोल्हापूरच्या आपण जी शिववाहिका होती का हां हां त्याचे पैसे दिले. बरं 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 आपला एक माधव हां ते रुग्णवाहिकेचं दिलं बिल का? रुग्णवाहिका दिले.